हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आमच्या सुंदर दिवसाची सुरुवात झालेली आहे प्रिशूसोबत. मला ना एवढ्यात असा व्हिडिओ सुरू करणं होतच नाही आहे, म्हणून म्हटलं चला आता व्हॉइस ओव्हर करते. प्रिशूचं इथे सकाळी सकाळी मस्ती सुरू झालेली आहे. काय मस्ती करते ती ते मी आता तुम्हाला पुढे दाखवतेच. प्रिशूची माझी मस्ती बरी. गुड मॉर्निंग. बाई ग, आहे का मी तुझी? मी कोण आहे तुझी? मी कोण आहे तुझी? बळबळ 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 नुसती. असं करते तुला कोण करते असं? हा, तुला सांग कसं कसं भूक लागली तुला? भूक लागली? असं नाही करू. भूक लागली कसं? जिलबी भाजी मग जिलबी भाजी हो ले ते दूध ते आहे जिलबी भाजी मग जिलबी भाजी हो लेकलाले. काय पाहिजे? जिलबी काय भाजी बाई? जिलबी भाजी बस खाली बस. जिलबी भाजी. अच्छा जिलबी भाजी मग पहिले जिलबी भाजी मग खा. नक्की हेच पाहिजे होतं ना? कशी एकदम अशी जोरदार आहे. भाजीची मन पाहिजे सकाळी सकाळी हो. तर जिलबीचा नारा सुरू. आणि तुमचा फोन ठेवल्यावर म्हणते पचे बिचे. मग आम्ही म्हटलं नाही, बाबाजवळ पैसे नाही आहे. मग सुरू वाटप करणं. सगळे पैसे 20 रुपये. कशी आहे जिलबी? कशी आहे? तुमच्यासाठी नाही आहे. कशी आहे? अशी आहे. कोणाची हे कोणाची आहे? कोणासाठी आहे? माझ्यासाठी आहे. माझ्यासाठी आहे म्हणा. हे आहे ना ओले बापरे, मला देते का ग पिलू? मी नंतर खाते. दे. थँक्यू. माशी हे घे, हे तिला दे. थँक्यू. हे भाबडा ना रे भाबडा नको मला. मग उपाशी हे एकटी नाही खात, पण वाटूनच खाते. तर ना जलेबीचा नारा संपल्यावर आम्ही बसलोय मस्त चुलीवरती हात शेकायला. थंडी आहे. बाबांनी रात्रभर काम केलं, सो बाबा सकाळी आल्यानंतर इथे मस्त चुलीजवळ हात शेकत बसलेले आहे. चूल खूप छान पेटते आमच्याकडे, सो त्याच्या पुढे इथे दोघा अजनात्याचं मस्त शेकणं चाललंय. कसे झाले? यावर आमचं खूप मन जात आहे. मस्त सांबार पाहिजे. गरम आहे बेटा ते. आप्पे सुरू. डोक्याच्या पिठाचे आप्पे. बोलते मस्त आता इथे ना मी आईला सांबारसाठी कांदा आणि टोमॅटो चिरून दिलाय. पिशू बाय. तर प्रिशूला बाबाने चक्कर मारून आणलं तरी सुद्धा ती खूप जास्त रडत होती, म्हणून मग शेवटी आम्ही डिसिजन घेतला की प्रिशूला सुद्धा आमच्यासोबत घेऊन जायचं. सो
सो आम्ही चौघे निघालो जायला. बाबाला आणि मला ना 1-2 तासात परत यायचं होतं मार्केटला जाऊन आणि सेतूचं काम करून. सो आम्ही प्रिशूला सोबत घेतलं कारण ती खूप जास्त रडत होती आणि मग आईलासुद्धा तिने काहीच काम नसते करू दिले. तर सर्वात आधी आम्ही श्रेयाला सोडलं. त्यानंतर बाबा आणि मी आमचं जे ॲफिडेव्हिटचं काम होतं ते करायसाठी आलो. आता स्टॅम्पसुद्धा बाबाच्याच नावाचा लागणार होता आणि ॲफिडेव्हिटसुद्धा त्यांचंच, त्यासाठी म्हणून ते आणायला गेले. आणि प्रिशूचं सगळं लक्ष तिकडेच आहे त्यांच्याकडे, कारण तिला ते घेऊन सोबत गेले नाही त्यासाठी म्हणून. हे बघ प्रिशू, मला तुझ्या मांडीवर झोपून दे, मला तुझ्या मांडीवर झोपून दे, झोपून दे मला तुझ्या मांडीवर. लाव चष्मा. असं लावत असते का तारक मेहता का उलटा चष्मा? असं लाव, असं लाव. सो आम्ही आलो आहे मार्केटमध्ये आणि आम्ही एका जागी थांबलो आहे कारण बाबा गेले आहेत सामान आणायला. खूप जास्त गर्दी आहे म्हणून त्यांनी आम्हाला एका ठिकाणी थांबवलं आहे. आणि आता प्रिशू इथे अजिबात राहत नाही आहे, त्याच्यामुळे ती म्हणते मला डुबी डुबी डमडम लावून दे. सो तिला ते लावून देते आहे. आणि बघा कसं चिमलं आहे कारण बाबा तिला सोबत घेऊन नाही गेले. हो ना प्रिशू, बाबा कुठे गेले? बाहेर गेले, ते आम्हाला घेऊन नाही गेले. हो ना, आपल्याला घेऊन नाही गेले बाबा. बाबा आपल्याला घेऊन नाही गेले. बाबा नाही घेऊन गेले आपल्याला. बघा आता तिला मोबाईल लावून पाहिजे, सो तिला ते देते आणि बाकी मग घरी गेल्यानंतर शेअर. सो फायनली बाबा आले आणि आम्ही आमचं मार्केटचं पूर्ण काम आटपून घरी जायला निघालो. तर ना गाडीवर आमच्या सामानसुद्धा होतं आणि प्रचारामुळेही इकडे तिकडे सगळीकडे खूप गर्दी आहे म्हणून आम्ही आतून जातोय. बाबाला ना बारीक सारीक गल्ल्या खूप जास्त माहिती आहे, सो ते कसाही रस्ता काढतात कितीही गर्दी असली तरी. आता ना प्रिशू झोपी गेली, लगेच गाडी सुरू झाली आणि तिला झोप आली. सो मी तिला इथं माझ्या कुशीत घेतलेलं आहे. म्हणजे आधी पिशवी ठेवली, पिशवीवर माझी बॅग ठेवली आणि त्यानंतर प्रिशूला माझ्याकडे तोंड करून असं माझ्या कुशीत घेतलेलं आहे मी आणि तिच्या अंगावर स्टोल टाकला. तशी तिची टोपी माझ्यासोबत आहे पण ना ती टोपी अजिबातच ठेवत नाही, त्यासाठी म्हणून तिला म्हणजे स्टोलनी झाकून घेतलेलं आहे. तसं एवढं जास्त ऊन नाही आहे, कवळं ऊनच आहे हिवाळ्याचं असल्यामुळे, पण तरीही. त्यानंतर आम्हाला थांबायचं काम पडलं का, कारण नेहमीप्रमाणे उशीर झालेलं असताना सिग्नल हा लागणार म्हणजे लागणारच, मग आम्ही कुठल्याही वेळेत जात असू. आता ही समोरची पूर्ण गर्दी आम्ही कमी होऊ देणार आणि त्यानंतर मग घरी जाणार, कारण प्रिशू आणि सामान आहे त्यामुळे. घरी गेल्यावर आधी तिला पाळण्यात टाकलं मी, सामानाची पिशवी साईडला ठेवून दिली, ते सगळं नंतर काढते. आधी जेवून घेते, खूप भूक लागली आहे. मस्तपैकी आप्पे आणि सांबार होता, आहा. आता आधी मी जेवण करून घेते प्रिशू उठायच्या आत. मी फक्त वाढवूनच घेतलं आणि ही महाराणी उठली. आमचं इंटरनल कनेक्शन आहे, प्रिशूला बरोबर माहीत पडतं मी खायला बसलीत की. हो ना, हो ना, खायला बसली की माहीत पडते ना. कशी उठली तू? एवढ्या लवकर तू उठत नसते. कशी उठली? नाही उठली. बघा एवढंच झालं होतं, खाऊन सुद्धा नाही झालं की लगेच उठल्या महाराणी. कशासाठी उठली तू? जेवायसाठी भूक लागली. मना मना चप्पल टाकत असते का बॅग मध्ये? चप्पल बॅग मध्ये टाकत असते का? सगळं बॅग मधलं काढून ठेवत आहे सगळं. मूर्ख मुलगी. बमाश आहे तू? कुठे चालली ग तू? कशासाठी? कुठे जात आहे तू? ये इकडे लवकर, ये लवकर इकडे. अर्ध्या मैदानापर्यंत जाते, इथे वापस येते. रोड जर माहीत झाला ना तिला, जर जवळ असताना गेलीच असती एकटी. जाय बाय बाय बाय. आम्ही नाही येत, मागं पाहू नको. हो बाय, जा. तर ना आता प्रिशू अर्ध्या मैदानापर्यंत गेली, तुम्ही बघू शकता. तर ती आत्याकडे जायसाठी निघालेली आहे कारण तिला आत्याची खूप जास्त आठवण येते आणि ती सारखी सारखी तिकडेच पडते. लवकर, असं मोकळं फिरायला भेटते ना प्रिशू तुला, म्हणून तुला घरी राहायला पाहिजे. इकडे ये लवकर.
सो मी आता तिला कसं बसं आतमध्ये बोलवते हे लालच देऊन, कारण ना मला निघायचं आहे शॉपला जायसाठी, ऑलरेडी खूप लेट झालेला आहे आणि ही मुलगी काही आत येत नाही आहे. ही जोपर्यंत बाहेर फिरत असते ना तोपर्यंत मी नाही जाऊ शकत, कारण जसं मॉर्निंगला दाखवलं ही मागेच लागणार आणि आता काय मी हिला सोबत नेऊ शकत नाही. एकतर माझ्याकडे गाडीसुद्धा नाही आणि त्यात ही मग मला शॉपला काहीच काम करू देणार नाही, ऑलरेडी खूप लेट झालं आहे. म्हणून मी हिला आता आतमध्ये घेते, बघते आता ही आतमध्ये राहते की नाही. मी ही माझी तयारी झालेली दिसली ना की हिचा बाहेर जरा जास्त डोळा असतो, कारण हिला माहिती आहे मी जाईल. त्याच्यामुळे मग हिला कसं बसं आता आतमध्ये नेते. ही काचेची भरणी आहे ना, हिचा काय काचेच्या भरणीवर सुद्धा डोळा आहे असं आहे. प्रिशूला ना खूप जपून वापरावं लागतं म्हणजे खूप जास्त लक्ष ठेवावं लागतं तिच्याकडे जपून, पण ती अजिबातच ऐकत नाही. आता तिला कसं बसं मी गुंतवते आणि मी निघते. ये पा काय केलं हिरोईन, ए हिरोईन कुठे, कुची कुची कुची. सो आता ना मी निघणारच होते, पण प्रिशूने काय केलं, पिशवीतलं सगळं सामान बाहेर काढलं आणि आता एक एक दरवाजाजवळ नेऊन ठेवत आहे. या मुलीला एवढा कारभारीपणा सुचतोच कुठून मला हेच कळत नाही. आता डाळ वगैरे खूप भारी आहे, तिला ते काय उचलत नाही आहे, म्हणून जे हलकं हलकं उचलते आहे ना, जसं चिवडा वगैरे आणलेला आम्ही, त्यानंतर हे शेंगदाणे आहेत, असं एक उचलून ती दरवाजाजवळ नेत आहे. मला हे समजत नाही की या मुलीला एवढं भारी उचललंच कसं जातं. खरंच ना, आपल्यापेक्षा जास्त जीव या लहान बाळांमध्ये असतो, आपल्यापेक्षा जास्त ताकदसुद्धा यांच्यात असते. हे एकतर थकत सुद्धा नाही, यांना झोप सुद्धा येत नाही आणि हा कारभारीपणा बघा सरतच नाही आहे. जेवढी गाडीवर झोपली ना तेवढीच ती झोपली, त्यानंतर लगेच उठली. इकडे आता माझ्या हातामध्ये मोबाईल दिसला बघा, तिचं टी शर्ट ना वर करून एक नेते आणि दरवाजात ठेवते. चला, हिचं तर हे खेळणं असंच चालणार आहे. तिला खेळायला सर्वच वस्तू कमी पडतात, ते खाण्याचं असो किंवा काही असो. आता यातलं ती एक याला काय खेळते ना तिचं तिलाच माहिती. अभ्यास सुरू आहे, आम्ही अभ्यास करतोय. आता ना मी तिला ABCD मध्ये गुंतवलं, पण ती काहीही घेते आणि बाहेरच येते. आज माझं निघणं नाही या मुलीने खूप अवघड केलं. आधी तर बाहेरच्या कामामुळे वेळ झाला आणि त्यानंतर आता शॉपला जायला सुद्धा खूप लेट होत आहे, कारण ही काहीही घेते आणि बाहेरच येऊन बसते. आता निघणं खूप अवघड झालंय. कर श्री शिवाय नमस्तुभ्यम, कर कर. कसं श्री शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हण ना तू. श्री शिवाय म्हण ना. श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हण. श्री शिवाय म्हण. नखरेल. बाय प्रिशू. बाय कर, बाय कर, बाय कर. बाय बाय कर, बाय बाय. चालली मी. कुठे चालली मी? कुठे चालली मी? मम्मा. कशासाठी मम्मा? कुठे चालली मी? मी कुठे जाता प्रिशू? मी प्रिशू निघाली मी. म्हण सॉरी म्हण प्रिशू. प्रिशू सॉरी म्हण. इकडे पा. सॉरी असं म्हणायचं. अरे त्याच्यावर पाय ठेवते मग सॉरी म्हणते, त्याच्यावर पाणी ठेवायचा. चला, फायनली मी निघाली आहे जायला. दोन्ही बॉटल सोबत घेतल्या, कारण घरी आणल्या होत्या, माझ्या तिथे पाणी नव्हतं त्यासाठी. मला आज गॉगल नाही आहे, कारण माझा गॉगल पार्थने घेतलेला आहे, म्हणून मी अशीच जाते आहे. मला ना उन्हाचा खूप जास्त त्रास होतो, त्याच्यामुळे गॉगल पाहिजे म्हणजे पाहिजेच. आता सर्वात आधी मी गेले फोटो स्टुडिओला, कारण मला अर्जंट पासपोर्ट फोटो काढायचे होते आणि नंतर निघाले शॉपला जायला. सो आता मी शॉपला आले. आता म्हणजे मला शॉपला यायला खूप जास्त लेट झालं आणि आता वाजलेले आहेत 9 आणि मला जायचं आहे आता श्रेयाकडे, कारण आज जसं माझ्याकडे गाडी नव्हती, पार्थ जाणार आहे, कॉलेज सुरू झालं त्याचा. तो बोलला दीदी मी जायच्या आत तुला गाडीचं काम करून देतो. सो त्यांनी गाडीचं काम केलं आधी आणि नंतर मग बाबासोबतच दिवस गेला माझा आज. त्यानंतर प्रिशूने अजिबातच येऊ दिलं नाही. प्रिशूमुळे सुद्धा आज खूप माझा वेळ गेला, कधी नाही ते आज त्यांनी खूप जास्त आठवलं, खूप त्रास दिला. आणि नंतर इकडे आले तर आता श्रेयाचा कॉल आला की दीदी बाबांसोबतच ये मार्केटला. बाबांचा आज माझ्यामुळे खूप दिवस तुटला. जसं मी बोलले होते इलेक्शनचे काम सुरू आहे, पण त्यांना माझ्यामुळे पूर्ण लटकावं लागलं, कारण ना सेतूमध्ये खूप जास्त गर्दी होती आणि स्टॅम्पही त्यांचाच पाहिजे होता, ॲफिडेविट आहे त्यांचं. सो त्यांचा पूर्ण दिवस गेला. आता ते नाईट करणार आहेत, सो त्यांच्यासोबत मला जायचं आहे श्रेयाकडे आणि मग नंतर आम्ही मार्केटला जायचा विचार करतोय. पण आता ना शॉप बंद व्हायला आली असतील, 9:15 झाले, पण तरी ठरवलेलं होतं. सो मी तिच्यासोबत जाते, ती ना माझ्याशिवाय कुठंच जात नाही.
तिचं असं होतं, तिला जुती वगैरे घ्यायची होती. ती बोलली दीदी ये, खूप दिवसापासून सुरू होतं पण माझं काही जमतच नव्हतं. आज म्हटलं जाऊ दे, आता प्लॅन बनवलाच आहे तर जाते. सो आता बाबा येतातच आहेत, मी त्यांच्यासोबत जाते मार्केटला. तिकडे काही शूट करणं होतं की नाही ते माहिती नाही. चला ते आले आहेत, आता मला निघायचं आहे. थंडीमध्ये पॅकून होऊन आम्ही निघालो श्रेयाकडे जायला आणि सर्व दुकान बंद झाली. बाबाची डोकी हवेनं पडत आहे आणि त्यांना लाज वाटते बांधायला. असं आहे आमच्या थंडीचे हाल. इलेक्शन नाही आहे ना, इलेक्शन कुठं दाखवा आता. बूथ पण नाही आमच्या जवळ. गाड्या कोण्या व्हिडिओ मध्ये पडतो ना त्या गाड्या असतो एखादी गाडी घ्यायची पण गावात व्हिडिओ हे माहिती पडतो. आमच्या इथे इलेक्शन सुरू आहे, सर्व दुकान बंद झाली आणि आम्ही घरात जातोय. त्या प्रभात चौकाच्या सो मी श्रेयाला घेतला आणि आम्ही निघालो मार्केटला जायला. आता ना खूप जास्त लेट झालेला आहे. कुठली शॉप ओपन मिळतील, कुठली क्लोज मिळतील, तर आधी आम्ही जातो आहे चाइल्ड शॉपीला. कारण आधी आम्हाला प्रिशूसाठी बघायचं आहे. खूप ठिकाणी वेगवेगळे सेल होते, म्हणजे आमच्या ड्रेसवरती, ड्रेस, कुर्तीज, त्यानंतर शॉर्ट टॉप्स वगैरे या सर्व गोष्टी. असं वाटत होतं कुठे जाऊ आणि कुठे नाही, पण जसं डिसाईड केलं तसं आधी आम्ही आलो चाइल्ड शॉपीला. आम्ही घरी आलो आणि आल्यानंतर श्रेयाने टॉप घेतलेला. आता प्रिशूची रिएक्शन बघा. आणि हे टॉप घेतलं आणि टॉप बघितला बरोबर प्रिशू मावशी कशी दिसत आहे सांग ना. मनू कशी दिसत आहे आता तर सांगत होती ना तू. तर ना प्रिशूला आता आम्ही खूप विचारतोय मावशी कशी दिसते, कशी दिसते. या आधी तिने सांगितलं, खूप छान एक्सप्रेशन दिले, पण नेमकं तेव्हा माझ्या हातामध्ये कॅमेरा नव्हता. आता आम्ही तिला विचारतोय ना तर ती आम्हाला सांगतच नाहीये. आणि बघा कसे एक्सप्रेशन्स देतीये. हां ते पाहते श्रेयाला तिचा ड्रेस मागत आहे. कोणाला पाहिजे तेलकट हात. बसू बसली बसली आता. काय करू आता. तुला पाहिजे हो का. कोणाला द्यायला लागते. तुला देऊ हो. कशासाठी देऊ. प्रिशूला श्रेयाचा ड्रेस खूप जास्त आवडला आणि घालून ती आली ना तेव्हाच तिने प्रिशूने एवढे छान एक्सप्रेशन दिले आणि घालून मागत होती. आता स्वतःचा टी शर्ट वर करत होती आणि मला दे असं करत होती. पण ना नेमकं त्यावेळेस माझा व्हिडिओ एक अपलोड होत होता, त्याच्यामुळे मी काही कॅमेरा सुरू नाही करू शकले. आणि आता ती तिच्याच मागे आहे. सो तिला म्हटलं तिला घालून दे आणि कसं दिसतंय ते बघू. आता ते तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते. इकडे जेवायची तयारी झालेली आहे. आम्ही बाकी काही मार्केटमधलं शूट नाही करू शकलो कारण खूप जास्त लेट झालेलं होतं. दुकान त्याच्यावरच दे घालून, कारण दुकान बंद व्हायला आलेली होती. एक दुकान मिळालं, तिथून श्रेयाने घेतलाय. मला सुद्धा एक पसंत आलेलं, पण त्याच्यावर ना थोडं असं डॉट वाटत होतं आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही काही घेतलं नाही. सो आता तिला घालते आणि तिला घातल्यानंतर कसं दिसते ते तुम्हाला दाखवते. आणि आता जेवण सुद्धा करायचं आहे. आय हाय गाऊन नानी किती गोड दिसत आहे. प्रिशू तू हा दिसते बेटा. ओहो माझी प्रिशू राणी बघा किती गोड दिसते. कशी दिसते बना माझा. गाऊन काय पाहिजे मा. ड्रेस कुठे आहे. ड्रेस नवीन ड्रेस कुठे आहे. माझा ड्रेस काय बाई तुमची हिस्सेत हिस्सा पडणार कोणतरी आला आता. माझा ड्रेस तिघात चौथा हिस्सा पडणार आला आता. पाठ कसा आहे रे. याच्या खाली लॅगिंग घालायला लागते मस्त. रिशू ते बाबा आले. बाबा आले. चला झोपायचं आता. दे रे बाबा ड्रेस.
काय झालं? का पाहिजे बाबा, का पाहिजे, का पाहिजे मा? दे ग लेकराला ड्रेस दे ग. सो प्रिशू इथे खूप जास्त त्या ड्रेससाठी मागे लागलेली आहे आणि तिने ना रात्रभर आम्हाला झोपणं सुद्धा मुश्किल केलं. ती हा ड्रेसच मागत होती, अंगामध्ये सुद्धा घालून मागत होती आणि तिचं असं होतं की मला हा ड्रेस दे, मला हा ड्रेस दे, पण तो काही तिला होत नव्हता. जसं मी दाखवलं ना आधी, आता ते आम्ही श्रेयासाठीच घेतलेला आहे तो, पण ना सेम असा पॅटर्नमध्ये आम्ही प्रिशूसाठी ऑनलाईन सुद्धा सर्च केलं पण नाही मिळाला. आता बघूया शॉपमध्ये मिळतो की नाही. चला मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.